आयोनिक इक्विलिब्रिया या चॅप्टरमध्ये आता आपल्याला थोडंसं पुढच्या भागाकडे जायचं आहे. आतापर्यंत आपण सॉल्ट्स त्याच्या अगोदर म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे इलेक्ट्रोलाइट्स असतात त्याच्यामध्ये सॉल्ट्स, ॲसिड्स, बेसेस आणि त्यानंतर जेवढे काही ॲसिड्स आणि बेसेस असतात त्यांच्या वेगवेगळे टाईप्स म्हणजे वेगवेगळ्या कन्सेप्टनुसार आरेनियस कन्सेप्ट असेल किंवा लेविस कन्सेप्ट असेल त्यानुसार ॲसिड आणि बेसची डेफिनेशन. नंतर आपण बघितलं होतं ते म्हणजे पीएच अँड पीओएच आणि पीएच आणि पीओएचची व्हॅल्यू किती असायला पाहिजे किंवा त्या दोघांमधलं रिलेशन, या सगळ्या गोष्टी आतापर्यंत आपण बघितल्या होत्या. आता आपल्याला जो पुढचा भाग आहे तो म्हणजे हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट्स. खूप महत्त्वाचा भाग आहे बघा, हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट्स. पण हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट्स बघण्याअगोदर आपल्याला त्याच्याशी संबंधित जो भाग आहे तो म्हणजेच टाईप्स ऑफ सॉल्ट्स. तर सॉल्टचे टाईप्स किती प्रकारचे असतात हे आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. बघा, सॉल्टचे जे टाईप आहे ते 4 प्रकारचे असणार. देर आर 4 टाइप्स ऑफ सॉल्ट्स दॅट आर सॉल्ट्स डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. त्यानंतर सॉल्ट्स डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. आता याच्यामध्ये जे 4 प्रकार दिसतात आपल्याला त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले माहिती पाहिजे स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस किंवा वीक ॲसिड, वीक बेस कोणाला म्हणायचे. आपल्याला एक जनरली माहिती आहे की स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस कोणाला म्हणतो आपण. दी ॲसिड्स विच डिसोसिएट्स कम्प्लिटली, त्यांचं ॲक्वेस सोल्युशनमध्ये पूर्णपणे डिसोसिएशन होतं त्यांना आपण स्ट्रॉंग ॲसिड्स म्हणतो किंवा स्ट्रॉंग बेस म्हणतो. मग त्या अर्थाने आपल्याला त्याचे काही एक्झाम्पल्स हे आपल्याला माहिती आहेत आणि ते लक्षात ठेवायचे एक्झाम्पल्स कोणते बघा. स्ट्रॉंग ॲसिडमध्ये HCl असेल, H2SO4 असेल, HBr असेल, हे सगळे स्ट्रॉंग ॲसिड्स आहेत. त्यानंतर स्ट्रॉंग बेसमध्ये NaOH, KOH हे स्ट्रॉंग बेसमध्ये त्यांचं कम्प्लीट डिसोसिएशन होतं. जर आपण त्यांचं डिसोसिएशन करायला गेलो तर समजा 100 मॉलिक्यूल जर असतील, मोल्स असतील, तर मोर दॅन 90 किंवा 95 त्यांचं डिसोसिएशन होतं आणि अनडिसोसिएटेड असे थोड्या प्रमाणात राहतात. या उलट त्यांचं डिसोसिएशन कमी होतं त्यांना म्हणतो आपण वीक ॲसिड किंवा वीक बेस. वीक ॲसिडचे एक्झाम्पल्स कोणते. हायड्रोजन सायनाइड असेल किंवा ॲसिटिक ॲसिड असेल CH3COH किंवा फॉर्मिक ॲसिड असेल HCOH, हे झाले वीक ॲसिड्स. वीक बेस कोणते. NH4OH अमोनियम हायड्रॉक्साईड किंवा कॉपर हायड्रॉक्साईड COOH. दीज आर दी वीक बेसेस. आता यांच्यापासून जे सॉल्ट आहे हे सॉल्ट कसे डिराईव्ह करतात येथे एक्झाम्पल दिले, पण त्या अगोदर आपल्याला बघावं लागेल की सॉल्ट्स नक्की कशाला म्हणायचे. बघा, जनरली आपण जर ॲसिड आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण कसं रिप्रेझेंट करतो. HA म्हणजे द सबस्टन्स विच गिव्स H+ आयन्स. H+ आयन्स जे देतात त्यांना ॲसिड म्हणायचं जर असं आपण तर त्यांना ह्या पद्धतीने रिप्रेझेंट करतो. याचं जेव्हा डिसोसिएशन होतं तेव्हा ते कसं होणार H+ अँड A-. आणि हे झाले ॲसिड्स. बेस कसं दाखवतो आपण. बेस आर शोन बाय BOH म्हणजे यांचं डिसोसिएशन झाल्यानंतर B+ आणि OH- या पद्धतीने डिसोसिएशन होणार. हे झालं ॲसिड्स आणि बेस. ही जनरल रिप्रेझेंटेशन त्याचं. यांच्याच उपयोग करून आपल्याला सॉल्टचं रिप्रेझेंटेशन सुद्धा दाखवता येतं. सॉल्ट्स आर रिप्रेझेंटेड बाय BA. आता हे BA का दाखवलं जातं तर बघा, आपल्याला एक माहिती की बेस मधला हा जो कॅटायन आहे B+, त्याला कॅटायन म्हणतो आपण, पॉझिटिव्ह चार्ज असलेला तो, आणि ऍसिड मधला जो A म्हणजे एनायन तो, त्यांचा कॉम्बिनेशन म्हणून हा सॉल्ट तयार होत असतो. म्हणून आपण याला BA ने दाखवत असतो. त्याला लक्षात ठेवण्यासाठी आपण म्हटलं तर B फॉर बेस अँड A फॉर ऍसिड या अर्थाने आपण त्याला घेऊ शकतो. म्हणजे बेस आणि ऍसिड यांच्यामधलं जो कॅटायन आणि एनायन यांच्या कॉम्बिनेशन मधून सॉल्ट तयार होतं. आता तुम्हाला इथं म्हटलेलं आहे बघा की सॉल्ट्स डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. आता बघा हे स्ट्रॉंग ॲसिड हा आणि स्ट्रॉंग बेस हे था यांच्यामधला सॉल्ट. आता जर आपण एक्झाम्पल घेतलं सपोज HCl, सॉरी स्ट्रॉंग बेस म्हणतो आपण इथं NaOH, आणि याच्यामधला स्ट्रॉंग ॲसिड मध्ये घेतलं आपण HCl. दोघांचा जर कॅटायन आणि एनायन जर घेतला तर बघा याच्यातला Na आणि याच्यामधला Cl म्हणजे याच्यातला OH- आणि याच्यातला H+ सोडून द्यायचा आहे. उरलेले जे काय आहे ते जर आपण कंबाईन जर केले Na आणि Cl तर आपल्याला जो सॉल्ट मिळणार आहे हा असणार आहे द सॉल्ट डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस.
म्हणून पहिला जो टाइप आहे सॉल्ट डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस, त्याचा एक्झाम्पल आहे NaCl. त्यानंतर दुसरं एक एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल KCl. KCl बघा, याच्यामधला K या स्ट्रॉंग बेस मधला आणि या HCl मधला Cl. सिमिलरली Na2SO4, याच्यामधला SO4 आणि याच्यामधला Na, दे फॉर्म Na2SO4. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ सॉल्ट्स डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. याच पद्धतीने तुम्हाला प्रत्येकाचा सॉल्ट ह्या घेता येतो. बघा सेकंड टाइप काय म्हटलेलं आहे, सॉल्ट डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. आता स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस बघा हे HCl आणि CH3COOH. आता याच्यातलं आपण इथं देऊ हा वीक बेस बघा NH4OH and CuOH4 twice. If we take NH4OH आणि स्ट्रॉंग ऍसिड सांगितलेलं आपल्याला, आपण यावेळेस सपोज घेऊ आपण H2SO4. आता यांच्या कॉम्बिनेशन मधून जो सॉल्ट तयार होणार आहे याच्यामध्ये NH4 घ्यायचा आहे, याच्यातला SO4 घ्यायचा आहे. दॅट मीन्स वी विल गेट हियर NH4 twice SO4. किंवा अजून जर आपल्याला याच्यातलं घ्यायचं असेल तर इथं जर आपण याच्याऐवजी हा जर घेतला असेल बघा CuOH twice, तर इथं काय ना इंस्टेड ऑफ NH4 यू राईट हियर CuSO4. बघा हे कशाचं एक्झाम्पल आहे, दिस इज द एक्झाम्पल ऑफ सॉल्ट्स डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस, कॉपर सल्फेट किंवा NH4Cl. या पद्धतीने आपण घेऊ शकतो. हा याच्यातला NH4 आणि याच्यामधला Cl. नाउ थर्ड वन, सॉल्ट्स डिराइव्ड फ्रॉम वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. आता पुढचं एक्झाम्पल आहे वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचं. स्ट्रॉंग बेस मधला इफ वी टेक हियर KOH आणि याच्यामध्ये आता वीक ऍसिड म्हटलेलं आहे. सपोज ह्या वीक ऍसिड मध्ये आपण आता HCl घेतलेलं आहे. इफ वी टेक हियर HCl, हायड्रोजन सायनाइड. आता बघा त्यांच्यापासून तयार होणारा सॉल्ट कसा असणार, टेक B फ्रॉम दिस, दॅट मीन्स K, आणि याच्यामधला A, दॅट इज Cl, KCl. सो दिस इज द सॉल्ट which is derived from strong base and weak acid किंवा weak acid and strong base. हा झाला थर्ड टाइप. आणि लास्ट टाइप असणार आहे सॉल्ट्स डिराइव्ड फ्रॉम weak acid and weak base. आता weak acid आणि weak base चे एक एक्झाम्पल आपल्याला जर बघायचं असेल तर बघा weak acid मध्ये आता बघितलं आपण की हा weak acid आहे. सपोज weak base घेऊ आपण इथं, that is NH4OH आणि वीक ऍसिड मध्ये घेतला आपण HCl. पुन्हा एकदा सॉल्ट आपण तयार करताना याच्यामधला B जर घेतला दॅट इज NH4 आणि याच्यामधला A घेतला दॅट इज Cl, अमोनियम सायनाइड. तर दिस इज द सॉल्ट विच इज डिराइव्ड फ्रॉम वीक ऍसिड अँड वीक बेस. तर ह्या पद्धतीने आपल्याला जर स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस, त्याच पद्धतीने वीक ऍसिड आणि वीक बेस यांचे एक्झाम्पल जर माहित असेल तर त्यांच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे जे सॉल्ट्स डिराइव्ह होतात त्यांचे एक्झाम्पल सुद्धा आपल्याला इथं लिहिता येईल. जर आपल्याला हे सॉल्टचे 4 टाइप्स माहित असतील तरच आपल्याला त्याच्यावर डिपेंड असणारे हायड्रोलिसिसची जी प्रोसेस आहे ती आपल्याला समजून घेता येईल किंवा वन बाय वन आपल्याला बघता येईल यापैकी कोणता सॉल्टच्या मध्ये हायड्रोलिसिस होते आणि कोणत्या सॉल्ट मध्ये होत नाही. तेव्हा सगळ्यात पहिले आपण हे एक्झाम्पल समजून घ्या. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे दी प्रोसेस ऑफ हायड्रोलिसिस आणि ती कोणत्या कंडिशन मध्ये पॉसिबल आहे. हायड्रोलिसिस ही जी प्रोसेस आहे या प्रोसेस मध्ये आपण सुरुवातीला बघू की एखादा सॉल्ट आहे त्याचं जेव्हा आपण ॲक्व्हियस सोल्युशन तयार करतो त्यावेळेस डिसोसिएशन कशा पद्धतीचं असणार. आता तुम्हाला एक माहिती आहे की कोणताही सॉल्ट जो असतो हा स्वतः एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतो. कोणताही सॉल्ट असू द्या, आपल्याला याच्यामध्ये असं म्हणू शकतो की ऍसिड आणि बेस मध्ये स्ट्रॉंग असेल तरच फक्त तो काय असणार, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स असणार, म्हणजे त्याचं डिसोसिएशन पूर्ण होऊ शकतं. पण वीक ऍसिड वीक बेस असेल तर त्याचं डिसोसिएशन पार्शियली होणार, म्हणजे ते वीक इलेक्ट्रोलाइट्स असणार. पण जेवढे काही सॉल्ट्स असतात ऑल सॉल्ट्स आर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो
की सपोज BA हा सॉल्ट आहे. आता आपण बघितलं की सॉल्ट कसं रिप्रेझेंट करतो आपण बाय BA. त्याचं जेव्हा डिसोसिएशन होतं तेव्हा ते कसं होतं पूर्णपणे, दॅट मीन्स B+ अँड A-. इथं B+ काय असणार तर त्याच्यामधला कॅटायन्स आणि A- काय असणार त्याच्यामधले ॲनायन्स. ह्या पद्धतीने त्याचं डिसोसिएशन होतं. आपण जेव्हा वन हेडेड एरो दाखवतो याचा अर्थ कंप्लीट डिसोसिएशन होतं. आता हे डिसोसिएशन होत असताना कशामध्ये होत असतं डिसोसिएशन? इन ॲक्वियस सोल्युशन, म्हणजे वॉटर सॉल्व्हंट असताना. वॉटर जर सॉल्व्हंट असतं तर तेव्हा त्यावेळेस वॉटरमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये डिसोसिएशन होत असतं. कसं होतं बघा, इन प्युअर वॉटर ऑर इन वॉटर ॲज सॉल्व्हंट्स इट्स डिसोसिएट ॲज. त्याचं डिसोसिएशन कसं होतं बघा, त्याचा पार्शली होणार, अतिशय थोड्या प्रमाणात होतं, परंतु होतं ते कशा पद्धतीने बघा. आपण ह्या पद्धतीचं डिसोसिएशन बघितलेलं आहे वॉटरचं, की त्याच्यामध्ये जे दोन मॉलिक्यूल जर असतील त्याच्यामधले तर एक मॉलिक्यूल्स काय करतो त्याच्यामधला त्याची टेंडन्सी असणार टू गिव्ह दी प्रोटॉन आणि दुसऱ्याची असणार टू ॲक्सेप्ट दी प्रोटॉन. आता जेव्हा ह्या याने जर प्रोटॉन दिला असेल आणि याने ॲक्सेप्ट केला असेल तर तो कसा होईल बघा, H3O+. आणि आता याने तो प्रोटॉन देऊन टाकला म्हणजे तो कसा होणार OH-. या पद्धतीचं डिसोसिएशन होणार. पण हे मी अगोदर सांगितलंय कसं असणार, खूप थोड्या प्रमाणात. वॉटरचे जर 100 मोल्स असतील किंवा मॉलिक्यूल असतील तर हार्डली 2-3 मोल्सचं त्यांचं काय होणार या पद्धतीने डिसोसिएशन होत असतं. जेव्हा डिसोसिएशन होतं तेव्हा दोघांचंही प्रमाण सारखं असणार, म्हणजे H3O+ आणि OH-. मी तेव्हा पण हे पण सांगितलं होतं की H3O+लाच आपण H+ असंही रिप्रेझेंट करू शकतो, H+ आयन्स आणि OH-. म्हणजे त्याच्यामध्ये बघा थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की H3O+, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ मस्ट बी इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH-. दोघांचे प्रमाण कसं असतं, सारखं असतं. जर समजा दोघांचं प्रमाण सारखं असेल तर याचा अर्थ हे सोल्युशन कसं असायला पाहिजे, तर सोल्युशन मस्ट बी न्यूट्रल. जोपर्यंत त्यांचं प्रमाण सारखे तोपर्यंत न्यूट्रल असणार. कारण आपल्याला माहिती आहे की जर याचं प्रमाण वाढलं तर ते सोल्युशन ॲसिडिक होणार, याचं प्रमाण वाढलं तर ते बेसिक किंवा अल्कलाईन होणार. मग ह्या पद्धतीने आता बघू आपण की सपोज त्या ठिकाणी आता त्या सॉल्टचं डिसोसिएशन झालेलं आहे. आता इथं 2 पॉसिबिलिटी आहेत. जेव्हा डिसोसिएशन होतं आता त्या सोल्युशनमध्ये कोणकोणत्या प्रकारचे आयन्स आहेत, कॅटायन्स मोठ्या प्रमाणात आहेत, ॲनायन्स आहेत आणि काही प्रमाणात H3O+ आणि OH- आयन्स आहेत. आता एक शक्यता अशी असेल की याच्यामध्ये जो कॅटायन आहे B+, तो याच्यामधल्या OH- कंबाईन होऊ शकतो. याच्याबरोबर जर तरी कंबाईन झालं तर त्या ठिकाणी बघा तो BOH अशा पद्धतीचा एक अल्कलाईन किंवा बेस तयार होईल. पण तसं जर त्याने कंबाईन जर झालं तर मात्र याच्यातलं काय OH- वापरला जाईल. OH- जर वापरला गेला तर त्याच्यातलं H+चं प्रमाण वाढून जाईल. म्हणजेच सोल्युशन कसं होणार, इट विल बिकम ॲसिडिक. जर याच्यामधल्या ॲनायनने जर याच्याबरोबर रिॲक्ट झाला म्हणजे त्या ठिकाणी H+ जर वापरला गेला तर याच्यामध्ये सोल्युशनमध्ये कोणाचं प्रमाण जास्त राहून जाईल, OH-चं. अशा वेळेला सोल्युशन कसं असणार, ते असणार बेसिक किंवा अल्कलाईन. आणि तिसरी शक्यता अशी असेल की दोघं सुद्धा त्या ठिकाणी याच्याबरोबर रिॲक्ट होतील. दोघं रिॲक्ट झाले आणि त्यावेळेस जर दोघांचं प्रमाण जर सारखं राहून गेलं पुन्हा तर सोल्युशन पुन्हा कसं राहू शकतं, न्यूट्रल पण राहू शकतं. म्हणजे बघा जर अशा पद्धतीची रिॲक्शन होत असेल की जिथं ह्या सॉल्ट मधला कॅटायन किंवा ॲनायन किंवा दोघंही आयन्स जर वॉटर मॉलिक्युल्सच्या एक किंवा दोन्ही आयन्स पैकी एकाबरोबर रिॲक्ट होत असतील तर त्या रिॲक्शनला त्याचं हायड्रोलिसिस रिॲक्शन असं म्हटलं जातं. बघा आपण हायड्रोलिसिसला डिफाईन करणार या पद्धतीने. इट इज द रिॲक्शन इन विच कॅटायन, anion or both ions of salts react with one of the ions of water to produce acidity or basicity or sometimes neutrality is called as hydrolysis. याला म्हणायचं आहे हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट. बघा पुन्हा एकदा सांगतो, the process or the reaction in which the cation or anion
or both ions of salt reacts with one of the ions of water to produce acidity, basicity or neutrality is called as हायड्रोलिसिस ऑफ दॅट सॉल्ट. तर याला म्हटलं जातं हायड्रोलिसिस. आता आपल्याला बघायचं आहे की हायड्रोलिसिस मध्ये नक्की काय प्रोड्यूस होणार. आता हे कशावर डिपेंड असणार आहे, डिपेंड असल्यावर असणार की आपण कोणत्या प्रकारचा सॉल्ट घेतलेला आहे. आपण आता बघितले देयर आर 4 टाइप्स ऑफ सॉल्ट्स. त्या प्रकारचा कोणत्या प्रकारचा सॉल्ट घेतला तर यापैकी कोणती शक्यता आहे हे तुम्ही सुद्धा सांगू शकता जर आपल्याला त्याचं डिसोसिएशन माहित असेल तर. आता आपण बघणार आहे की चारही प्रकारच्या सॉल्ट मध्ये कोणत्या प्रकारची हायड्रोलिसिस ही रिएक्शन पॉसिबल आहे किंवा नाही आणि असेल तर कोणत्या प्रकारची. आता जो फर्स्ट टाइप आहे सॉल्टचा त्याच्यामध्ये आपण बघणार आहे की हायड्रोलिसिस पॉसिबल आहे किंवा नाही. बघा सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण बघितले होते. एक एक्झाम्पल आपण घेतोय NaCl सोडियम क्लोराईड, आपल्याला सगळ्यांना माहित असलेलं कॉमन सॉल्ट. आता बघा याच्यामध्ये हायड्रोलिसिस होतं किंवा नाही हे आपण चेक करून बघणार आहे. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक सॉल्ट याचं डिसोसिएशन कंप्लीट होणार. दॅट मीन्स NaCl in aqueous solution dissociates as Na+ and Cl-. बघा या पद्धतीचं डिसोसिएशन त्याचं होणार. म्हणजे जेवढे काही मॉलिक्युल्स आपण घेतले असतात जवळजवळ सगळ्या मॉलिक्युलचं डिसोसिएशन होणार Na+ आणि Cl- यामध्ये. आता बघा आपल्याला हायड्रोलिसिस कधी पॉसिबल आहे, काय व्हायला पाहिजे, याच्यामधला हा जो कॅटायन आहे त्याने एकतर OH- बरोबर रिॲक्ट व्हायला पाहिजे टू फॉर्म NaOH, जेणेकरून H+ शिल्लक राहील आणि ऍसिडिटी तयार होईल. दुसरी शक्यता आहे याच्यामधल्या HCl ने H+ बरोबर रिॲक्ट व्हायला पाहिजे Cl- ने टू गिव्ह HCl. असं झालं याच्यातलं H+ वापरला जाईल आणि OH- शिल्लक राहील म्हणजे बेसिसिटी तयार होईल. किंवा दोघांनी पण त्यात रिॲक्ट व्हायला पाहिजे. आता काय होईल बघा, सपोज जर समजा Na+ ने OH बरोबर रिॲक्ट झाला आणि NaOH तयार झाला. आता हा जो NaOH आहे आणि इकडे तयार झाला HCl, हे जेव्हा तयार होतील तर आपल्याला एक माहिती आहे दिस इज द स्ट्रॉंग ऍसिड आणि दिस इज द स्ट्रॉंग बेस, दिस इज द स्ट्रॉंग ऍसिड. आणि स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस कशावर म्हणतो आपण त्यांना की त्यांचं वॉटरमध्ये कंप्लीट डिसोसिएशन होणार. म्हणजे ऑलरेडी हे सोल्युशन वॉटरचं सोल्युशन आहे NaClचं. जेव्हा त्याने NaOH तयार होईल तर त्याचं लगेच डिसोसिएशन होऊन Na+ आणि OH- पुन्हा सेपरेट होतील. मग जर ते सेपरेटच होणार असेल तर त्याची टेंडन्सी OH बरोबर रिॲक्ट होण्याची राहील का, तर ती राहणार नाही. सिमिलरली याची सुद्धा H+ बरोबर रिॲक्ट होऊन HCl देण्याची टेंडन्सी का राहणार नाही, कारण की पुन्हा एकदा वॉटरमध्ये त्यांचं डिसोसिएशन होणार असेल. म्हणजे याच्यामध्ये Na+ आणि Cl- दोघांची टेंडन्सी असणार टू नॉट रिॲक्ट विथ एनी आयन्स ऑफ वॉटर. वॉटरच्या एकाही आयन्स बरोबर रिॲक्ट होण्याची टेंडन्सी त्यांची राहणार नाही. जर टेंडन्सी राहणार नसेल तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची ऍसिडिटी किंवा बेसिसिटी तयार होणार नाही. थोडक्यात यांच्यामधलं जे H+ आणि OH- जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब होणार नाही, कारण की हे रिॲक्टच होत नाही त्याच्याबरोबर. मग जर हे जर डिस्टर्ब होणार नसेल तर त्याची न्यूट्रॅलिटी जी असणार ही मेंटेन राहील. आणि जर न्यूट्रॅलिटी मेंटेन राहत असेल, कोणत्याही प्रकारची ऍसिडिटी तयार होत नसेल तर त्या ठिकाणी हायड्रोलिसिस रिॲक्शन पॉसिबल असणार नाही. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की इन केस ऑफ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस देयर इज नो हायड्रोलिसिस. त्या ठिकाणी हायड्रोलिसिस रिॲक्शन पॉसिबल नाही आहे. सेकंड टाइप आहे बघा सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. आता पहिल्या याच्यामध्ये हायड्रोलिसिस पॉसिबल नव्हतं. आता दुसऱ्या केसमध्ये बघू आपण, किंवा दुसरा जो टाइप आहे सॉल्टचा त्याचे एक्झाम्पल आहे कॉपर सल्फेट. इथं सुद्धा सॉल्ट असल्यामुळे त्याचं डिसोसिएशन होणार. दॅट मीन्स CuSO4 is completely dissociated and Cu2+ and SO4 2-. आता जेव्हा त्याचं डिसोसिएशन कंप्लीट होतंय परंतु ॲक्वियस सोल्युशन मध्ये म्हणजे वॉटर मध्ये त्याचा आता हायड्रोलिसिस पॉसिबल आहे की नाही हे आपण चेक करणार आहे. बघा इथं आपल्याला एक माहिती आहे की दोन पॉसिबिलिटी काय असणार. जर याच्यामधला हा जो एनायन आहे त्याने जर समजा याच्यामधल्या वॉटरमधल्या H+ बरोबर जर त्याची रिॲक्शन झाली, दॅट मीन्स 2H+ plus SO4 2- इट गिव्स
H2SO4. म्हणजे त्या ठिकाणी ही एक पॉसिबिलिटी आहे की त्याने याबरोबर रिॲक्ट होऊन स्ट्रॉंग ऍसिड देणार, परंतु स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे काय असतं, त्याचं पुन्हा डिसोसिएशन होणार वॉटरमध्ये, म्हणून ही शक्यता नाहीये. कारण की ज्याचं डिसोसिएशन होत असतं असा स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस ह्या रिॲक्शनमध्ये तयार होत नाही. मग जर तयार होत असेल तर बघा इथं आपल्याला एक करता येईल, दुसरी शक्यता आपल्याला बघावं लागेल, दॅट मीन्स कॉपरची. कॉपर काय होईल बघा, CO2+ आणि याच्यामध्ये बघा 4H2O. आता जेव्हा H2O चे 4 मॉलिक्युल्स असतील तर त्याच्यामध्ये बघा त्याचं डिसोसिएशन होणार 2H3O+ and 2OH-. यापैकी हा जो कॉपर आहे त्याची टेंडन्सी ह्या OH- बरोबर जर तो रिॲक्ट झाला तर काय होईल बघा, काय तयार होईल, CuOH ट्वाइस ह्या पद्धतीचा बेस तयार होणार. आता हा बेस कसा आहे, इट इज दी वीक बेस. वीक बेस असल्यामुळे त्याचं काही कम्प्लीट डिसोसिएशन होणार नाही. म्हणजे या ठिकाणी ही पॉसिबिलिटी आहे, जर तो स्ट्रॉंग राहिला असता तर तो तयारच झाला नसता, कारण की पाण्यामध्ये तो स्ट्रॉंग बेस तयार होत नाही. मग इथं ही पॉसिबिलिटी आहे, पण त्याच्यामुळे काय झालं बघा, इथं +2H3O+ हे सुद्धा इथं होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये H+चं कॉन्सन्ट्रेशन वाढून जाणार आहे. ही तर पॉसिबिलिटी नाही आहे, पण ही पॉसिबिलिटी इथं तयार होते. जर असं होत असेल याचा अर्थ काय होणार की OH- वापरल्यामुळे H+चं कॉन्सन्ट्रेशन वाढून जाणार. H+चं कॉन्सन्ट्रेशन जर वाढलं तर त्या ठिकाणी ऍसिडिटी या ठिकाणी तयार होते. म्हणजेच या सोल्युशन मध्ये जर आपण ब्लू लिटमस बुडवला तर त्याचं कन्व्हर्जन कशात होणार, रेड लिटमस मध्ये होणार. म्हणजेच इथं ह्या रिएक्शन मध्ये हा जो एनायन आहे, हा एनायन याच्यामधल्या H+ बरोबर याच्यामधला जो कॅटायन आहे हा याच्यामधल्या OH- बरोबर रिॲक्ट होतो आणि H+चं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे इथं ऍसिडिटी तयार होते. दॅट मीन्स इन दिस केस हायड्रोलिसिस इज पॉसिबल अँड इन हायड्रोलिसिस ऍसिडिटी इज प्रोड्यूस्ड. ऍसिडिटी या ठिकाणी प्रोड्यूस होती है. दिस इज फॉर द सेकंड केस, दॅट इज सॉर्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस.